साई सेवा समर्थ प्रतिष्ठान यवतमाळच्या वतीनं दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पंढरपूर पायी वारी उपक्रम राबवला जातोय। या वारीमध्ये 17 अंध विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। वारीमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी जवळपास 550 किलोमीटर अंतर पायी चालून विठुरायाचं दर्शन घेणार आहेत। हे अंतर ते 22 ठिकाणी मुक्काम करून पूर्ण करतील। या विद्यार्थ्यांची सेवा करण्यासाठी 7 जण त्यांच्यासोबत आहेत, तर अंध विद्यार्थी एकमेकांचा हात धरून आपला पायी प्रवास पूर्ण करत आहेत। मुलांवर सांगितलं की मी पुढील काही दिवस नाही आहे, तर ते म्हणाले सर तुम्ही वारीला चालले तर आम्ही पण येतो। तर मी थोडा आता पहिले निरुत्तर झालो, पण त्यांना नंतर म्हटलं की मग तुमच्यात जर कॉन्फिडन्स असेल, आत्मविश्वास असेल तर तुम्ही वारी करू शकता। तर मग त्यातला आमचा प्रज्वल म्हणाला की सर आपण तिकडून का बरं यायचं, आपण यवतमाळवरून पंढरपूरला जाऊ, आणि अशा तऱ्हेनं मग ते वारीची सुरुवात करण्यात आली। प्रसन्न असं वातावरण असतं त्या विठुरायाच्या नगरीमध्ये, आणि दर्शन घ्यायच्या आधी कधी फार गर्दी असतात। आता लाखो भाविक येतात, त्याच्यामुळे विठुरायाच्या दर्शनाची फार मोठी आस लागलेली असते, आणि टाळ मृदुंगाचा घोष सुरू असतो, आणि मधून कुठेतरी विठ्ठल विठ्ठल जयघोष कानावर येतो, आणि असं वाटतं की आपलं दर्शन कधीतरी लवकर झालं पाहिजे।